जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पण उपेक्षू नको रघुनायका मागणे हे आता जय जय रघुवीर राम 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 यश स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे नमो सच्चंद्रूपाय सद्गुरुदेवाय नमो नमो सकल संतांच्या चरणी कोटी कोटी वंदन. सर्व गुरु भक्तांना आज अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांच्या हृदयात निवास करणाऱ्या पूज्यश्रींना कोटी कोटी वंदन. सर्व गुरु बंधूंना राम राम राम. आजचा विषय अक्षय तृतीया. अक्षय या शब्दातच असा अर्थ दडलेला आहे की ज्याचा क्षय नाही, नाश नाही, जे अविनाशी आहे, जे सतत आहे, जे निरंतर आहे, सदैव आहे, ज्याचंच अस्तित्वच सत्य आहे आणि त्या अस्तित्वाला द्वैत नाही. नारायण. नीट हृदयस्थ एकरूप होणार ऐका. अनमोल सत्संग आहे आजचा. विनामूल्य आहे, भगवत कृपेचा आहे, संत कृपेचा आहे आणि स्वानुभवाचा आहे. राम. म्हणून आज अक्षय तृतीया. तीन शब्द एकत्रित केले, अ, क्ष आणि य. काय अर्थ आहे याचा? ते आत्मतत्व जे पुरुषार्थी पुरुषालाच प्राप्त होतं. ठीक आहे ना. अ पासून आत्मा, क्ष पासून क्षत्रिय म्हणजे पुरुषार्थी आणि य पासून योगतत्व, ज्याला ज्याच्यात योगत्व आहे. यकारापासून योगत्व येतं. जे योगत्व आहे म्हणजे सतत जोडला गेलेलं आहे. जसं केव्हाही पहा आकाश डोक्यावरच असणार, केव्हाही पहा पृथ्वी पायाखालीच असणार. समजलं ना? नीट समजून ऐका आता हा विषय. त्याप्रमाणे जीवनमुक्त महापुरुषांचा स्वानुभव असा की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या सुद्धा जीवाला इच्छा आहेत. जीवाला इच्छा आहेत. ज्याला जीव पण सत्य वाटलं त्याच्यासाठी हा क्रम सांगितला. ज्याचं जीव पण मोडलं तो यशस्वी झाला. म्हणजे मनाच्या वासनात्मक द्वंद्वातून तो मोकळा झाला. हृदय देऊन शांतपणे ऐका. परमार्थ म्हणजे आनंदाचा कोश, ज्याच्यातून तुम्ही कुठल्या बाहेर येत असाल तर कुठल्या तरी इच्छेनं, वासनेनं, अपेक्षेनं, स्पृहेनं. निमित्त दुसऱ्याला कराल, स्वतःला कराल, कोणाला तरी निमित्त कराल, पण बाहेर येण्याच्या पाठीमागं कारण काय आहे ते स्वतःला माहीत असतं. जसं रामायणामध्ये म्हटलं, भयबिन होईन प्रीती. तुम्हाला भीती वाटते मृत्यूलोकाची म्हणून तरी प्रेम करा. तुम्हाला मोक्षाची इच्छा आहे म्हणून तरी प्रेम करा. तुम्हाला संत संग प्रिय आहे म्हणून तरी प्रेम करा. महामुनी व अष्टावक्र आपल्या शिष्याला म्हणजे राजा जनकाला सांगते, जसं तुझं बाह्य ऐश्वर आहे तसं मला तुझ्यातलं आतलं ऐश्वर सुद्धा दिसत होतं. निमित्त झालं, माझे वडील बंदीगृहात आहेत आणि त्यांना सोडवण्यासाठी मी आलोय, हे निमित्त आहे. जसं असं म्हटलं जातं की ह्या सृष्टीची निर्मितीचं कारण काय आहे तर भगवंताला करमत नव्हतं. चला ठीक आहे, मानवी पातळीवर हे स्वीकार केला, पण करमण्यासाठी मन लागतं. न करमण्यासाठी बी मन लागतं. जसं उपनिषदामध्ये सांगितलं, मन एवं मनुष्याना कारण बंध मोक्ष. आहे की नाही? का सांगितलं? मनच मोक्षाला आणि बंधनाला कारण आहे. कसं कारण आहे? तर जे मन सत्वगुणाच्या आश्रयानं सत्तेच्या पाठीमाग लागलं ते आनंदाच्या कोशात प्रवेश करतं. ते मन उन्मनीनं अद्वैतीला प्राप्त होतं. जे मन द्वैतात्मक, वासनात्मक आहे, तामसी आहे, राजसी आहे, सत्वगुणाचा त्याग केलेला आहे, ते मन सहजच
या वासनामय प्रकृतीमध्ये अडकतं. म्हणून भगवंताला सांगावलं, षष्टाणी इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षती, ह्याचं आकर्षण प्रकृतीमध्ये आहे. आजचा खूप सुंदर विषय आहे. खूप हृदय देऊ नये का? गुरुकृपेच्या खाली आहात हा भाव स्वीकारू नये का? तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर गुरु नसते तर देवदेवाच्या पाठीमागं आयुष्य गमावलं असतं. तीर्थवत दान धर्म ह्याच्या पाठीमागं आयुष्य गमावलं असतं. म्हणून लक्षात ठेवा, जरी मन नाही लागलं तरी साधनेत बसा. मन लागलं तर भाग्याचे आहात. कारण भगवंताचं स्पष्ट मत असं आहे की ज्याचं मन नाही लागलं आणि त्याच्या जीवनाची पूर्णाहुती झाली, अर्थात तो मरणाला प्राप्त झाला, तर तो स्वर्गलोकीला बी जात नाही आणि नरक लोकीला बी जात नाही. ठीक आहे ना? या दोन्ही लोकाला तो जात नाही. मग त्याची मोक्षाची इच्छा बघून, ऐकतोय ना संजीव, केवळ मोक्षाची इच्छा बघून त्याला मी उत्तम कुळामध्ये जन्माला घालतो. आली का सुटका? उत्तम कुळामध्ये जन्माला घालतो, ज्या कुळामध्ये जन्मोजन्मीपासून केवळ हरिभक्तीच आहे, जिथे त्याचा योगक्षेम सहजपणे चालेल, अशाच कुळामध्ये मी त्याला जन्माला घालतो. यास्तव महामुनी अष्टावक्रांना सांगायचे, विषयासक्त मनुष्य जो आहे त्याची स्फुरणा त्याला वारंवार विषयाकडे खेचून नेते. आणि प्रत्येक साधकाचा पूर्वार्ध असाच असतो. उत्तरार्धामध्ये त्याला जर खरोखर प्रबळ इच्छा झाली आणि संत संग घडला, तर म्हणायला फक्त त्याचा पुरुषार्थ आहे, पण आहे सर्व कृपाच. त्याला कृपेनंच पार केलं जातं. विषयासक्त मनुष्य जो आहे त्याच्या स्फुरणेत सतत विषय खेळत असतात. एका बाजूला विरक्तीप्रिय असते, पण आसक्ती सुटत नसते. त्याचंच द्वंद्व त्याला खालीवर करत असतं. संत संगात अनुकूलता वाटते, तिथून असंग झाला की प्रतिकूलता त्याला खेचून नेते. हरकत नाही, घाबरू नका. असा जो कोणी पूर्वपीठी साधक असतो, म्हणजे रिक्रूट साधक असतो, कधी साधन त्याचं होतं, कधी नाही होत. पण श्रेष्ठ त्या हळूहळू संत संघातून त्याला कळतं. श्रेष्ठ साधन काय असेल तर अखंड ज्यांच्या बरोबर आहोत त्यांच्या स्मृतीत राहणे एवढंच. मग त्या मनाला भीती घालावी लागते. आपण हे करतोय हे त्यांना जर कळलं तर काय वाटेल? आपल्याला कळत नाही, पण त्यांना कळतंय आपण कुठे आहोत, काय करतोय, का करतोय. हा मनाचा ठामपणा झाला की ते मन आपोआप माघारी फिरतं. आदरयुक्त भीती त्याच्या पोटामध्ये स्थिरावते आणि इच्छारहित अवस्था त्याला गोड वाटू लागते. त्यात सुद्धा त्याचा चढ उतार होतो, पण तरी अवस्था तीच गोड वाटू लागते. आणि विषयांचा त्याग आणि विषयांचा भोग हा मनातून दोन्ही विचार हळूहळू संत संगानं त्याच्यातून परागंदा होते. महामुनीने आजच्या 4 श्लोकामध्ये एवढंच सांगायचं. आजचा विषय आहे अक्षय तृतीया. तृतीयाचा अर्थ कुठेही घ्या, अर्थात स्वर्ग मृत्यूपाताळ, ब्रह्मा विष्णू महेश किंवा सत्व रजतम, कुठेही ही त्रयी आहे. उत्तम साधक, मध्यम साधक, कनिष्ठ साधक. आणि शेवटी भगवंताचं मत असं आहे, गुणातीत पुरुष, संघातीत पुरुष
आपल्या कालातीत अवस्थेला स्वयंभू अनुभवू लागतो. इथे प्रमाण स्वतःला व्हायचं असतं, बाकीचे फक्त इशारे असतात. समजलं? कुणीही असो, कितीही मोठा मुक्त पुरुष असो, सिद्ध पुरुष असो, आपल्या इच्छेशिवाय तो काही करू शकत नाही. हे त्रिवार सत्य. आपली इच्छा नसेल तो काहीच करू शकत नाही. आपली इच्छा असेल तो काहीही करू शकतो. काही. म्हणून केवळ इच्छा मात्र जसं बंधन आहे, तसं इच्छा मात्र मुक्ती आहे. हे सूत्र लक्षात ठेवा. अच्छा, हा अभ्यास गोड वाटू लागला की नजर पहिली वैराग्यावर जाते. मग वैराग्य काय आहे? नको पण हेच वैराग्य आहे. जसं आता तुम्ही आलाय, मागाशी तुमची इच्छा नसताना मी खायला लावले, त्या खाण्यात काय आहे मला माहिती आहे. तुमच्या लेखी प्रसाद आहे, पण माझ्या लेखी प्रेम आहे. भगवत प्राप्त महापुरुषांना हे सांगायचे, खऱ्या अर्थानं तुम्ही जेवून आला होता, इकडे तुम्ही खाऊन आला होता, पोट भरलेलं होतं तुमचं, पण तरी बी तुम्ही माझ्या प्रेमात खाल्लंच ते. अगदी असंच परमार्थामध्ये आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही मुक्तच आहात, मुक्तच आहात, पण तरी कुठलं वासनेचं प्रेम, वासनेचं बंधन, इच्छेचं बंधन, त्या प्रेमामध्ये आपण जीव पण स्वीकारले, पण केवळ स्वीकृती आहे. आणि ही स्वीकृती हीच जीवाला विकृतीच्या रूपात सतत कुठेतरी बंधन दाखवते. नीट आहे का? पण परंतु ही नाही, हे बंधन खऱ्या अर्थानं नाही, आणि बंधन नाही म्हणून मुक्ती बी नाही, असं श्रुतीला शेवटी सांगायचे. ते अनुभवायचे आपण पुढे जाऊन, आता नाही. ठीक आहे ना? हे सिद्धांना माहीत आहे, पण सिद्धाने आपलं तुमच्या पुढे हे मत सिद्ध करून दाखवलं. जसं काल्याला जाताना सांगतो, दुधात तूप आहे हे माहीत आहे, पण तुपात दिवा जळतो, दुधात नाही जळत. जय जय. ठीक आहे ना? तसं सिद्ध पुरुष आहेत, त्यांना हे माहीत आहे, मी बंधनात नाही, त्यामुळे मला मुक्ती बी नाही. तूप दुधातच आहे, तुम्ही मोक्षातच आहात, पण बंधन वाटते म्हणून मोक्ष आहे, अन्यथा मोक्ष बी नाही आणि बंधन बी नाही. का? जडाला माहीत नाही मी जड आहे, आणि चेतनाला द्वैत नाही. मग हे मधून कुठून आलंय? चेतनाला द्वैत आहे का? नाही. मग बंधन आलंय कुठून? तर हाच भ्रम नष्ट करणे, याचं नाव साक्षात्कार. नारायण. संपलं बस. क्षणात मुक्त आहात आणि आयुष्यभर बंधनात आहात. स्वीकृतीवर आहे. विकृतीची स्वीकृती केली की आकृती उभी राहिली. हा प्रपंच स्पष्ट. आणि ज्यावेळेस असा आनंद होतो, त्यावेळेस मुक्त असून सुद्धा आनंदाश्रूच वाहतात. आणि मोक्षाची इच्छा असल्यामुळं लाख प्रयत्न करून सुद्धा त्यातून बाजूला होत नाही, म्हणून सुद्धा ते तळमळीने अश्रूच येतात. दोन्ही अश्रूच आहेत. अष्टावक्र आपल्याला सांगतेत, जोपर्यंत तृष्णा आहे तोपर्यंत संसार वृक्षाला हे घ्यावं आणि हे टाकावं, असं सतत अंकुर फुटत असतात, म्हणजे कोंब येत असतात. पण साक्षीवृत्तीनं राहणाऱ्या जीवनमुक्ताला मात्र प्रारब्धवश जे काय होईल त्याचा, व जे नष्ट होईल त्याचा, दोन्हीचा त्याला हर्ष आणि खेद दोन्हीही नसतं. आता हे त्यांच्या बाबतीत ठीक आहे. आपल्या बाबतीत आपण सत्संगात आता बसलोय आणि आपल्याला समजलं पुत्रघात झाला, कुटुंबातलं आपलं इष्ट गेलं, तर चित्तवृत्ती लगेच त्याला स्वीकारेल.
स्वीकारेल, कारण तिथे आपले पण जोडलेलं आहे. स्वीकृती विकृतीची झालेली आहे. राम. पण ज्ञानी म्हणून ज्ञानी पुरुष पहिल्यांदा काय म्हणाल, हे प्राकृत आहे, इथं येणं जाणं नित्य आहे, नाही का? मृत्यू क्षणाचा आहे, मृत्यू क्षणात आहे, पण कळाल्यानंतर मृत्यू क्षण भंगूर आहे. कळाल्यानंतर नाही कळत तोपर्यंत मृत्यू सत्य आहे, कारण जग सत्य आहे. याची सुरुवात कुठून झाली तर म्हटले स्फुरणेपासून. अष्टावक्रमध्ये स्फुरणेपासून झाली. स्फुरणेची धाव विषयाकडे गेली, विषयांची धाव इंद्रियाकडे गेली की नाही? अच्छा, इंद्रियांची धाव तन्मात्रेकडे गेली, तन्मात्रेची धाव भोगाकडे गेली. गेली की नाही? आणि भोगाची धाव बंधनात पडली. आता इथून बाहेर पडण्यासाठी तळमळ सुरू झाली. की मी साधक असून असं होतं हे ठीक नाही. बरं चला, हे बाजूला ठेवा. मनुष्ययोनीत सर्वार्थानुसार काय निघाला? सर्वार्थानं मनुष्ययोनीतलं सार काय आहे? जर बंधन मी खोटं आहे, मोक्ष खोटा आहे, तर सर्वार्थानुसार काय आहे? हे सर्वच बाजूला ठेवूया. काय आहे सर्वार्थानुसार? काय आहे सांगा पटकन. तू सांग पटकन, सांग, म्हणजे वेळ जाणार नाही. मनुष्ययोनीचं सर्वार्थानुसार काय आहे? पटकन सांग. मनुष्ययोनीतलं सर्वार्थानं आपलं चिंतन होऊ देत की. मनुष्ययोनीतलं सर्वार्थानुसार काय? पटकन सांग. बर, तुझं? हां, तुझं नाही. बर, तुझं? बर, मनुष्ययोनीचं सर्वार्थानुसार आहे आपलं देवत्व आपल्या पुढं प्रकट व्हावं. बस, आपलं देवत्व आपल्या पुढं प्रकट व्हावं. आणि हे भौतिक जगात बी आपण किती किती योग्य आहोत, किती अचूक आहोत, किती सज्जन आहोत, आपण हेच प्रकट करतोय. नसलो तरी प्रकट करतोय, आणि नसलो तरी तसं व्हायचा प्रयत्न करतोय. सारे एवढाच आहे. मातीला आकृती द्यायची, धातूला आकृती द्यायची, लाकडाला आकृती द्यायची. मग आकृतीसाठी काय विकृत असेल ते बाजूला काढायचे, जे आवश्यक नाही ते बाजूला काढायचे. बस आपलं देवत्व आपल्याला पुढं आपण प्रकट करायचं आहे, दुसऱ्या पुढे नाही. आणि मग ते परमात्मा स्वरूप तुझ्यामध्ये आहे हे सिद्धीला गेलं की विषय संपला. विषय संपला. हे स्वानुभवायचं आहे, हे प्रकट नाही करायचं. कारण प्रत्येक गोष्ट जी 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 तुम्ही प्रकट करायला गेला ती प्रकृतीत आली. काही प्रकट करा तुम्ही, ठीक आहे ना? गुण, नाम, रूप, लीला, अमुक जे काय प्रकट करायला गेला ती विकृतीमध्ये आलं. ते सगळं प्राकृत आहे, आणि भगवंत ह्या प्रकृतीच्या पलीकडे आहे, म्हणून तो गुप्त आहे, आणि आपल्या रूपानं गुप्त आहे. पुढं केले आपल्याला, आणि आपण म्हणतोय आपल्या देव खेळ खेळतोय. साधकाची उंची वाढली की त्यांना, महापुरुषांना ते द्यायला खूप आनंद होतो. एका महापुरुषांचं वचन आहे का, म्हणजे 33 कोटी देव आहेत हे तुम्हाला मान्य आहे, ठीक आहे ना? तुमच्यासाठी मी बी मान्य करतो. पण 33 कोटी देव म्हटले कोण आहेत? ते जर मोजायला गेले तर नावे सांगाल का मला? म्हटले ठीक आहे ना? कोण आहे ते 33 कोटी देव? तीन आणि 3 33 झाले ना.
कोण हे 33 कोण आहेत म्हटलं. बरं का, त्याने आपला त्यांचा अर्थ सांगितला. ते म्हटले देहातीत, गुणातीत आणि कालातीत, ह्याच्या पलीकडे जे पुरुष गेले की नाही, हीच तुम्ही सद्गुरूंची व्याख्या आपण तयार करतो. देहातीत, कालातीत आणि गुणातीत, या तिन्हींच्या पलीकडे जो गेला, या तिन्हींच्या पलीकडे, या तीनच्या पाठीमागं पुन्हा एक 3, सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी, ह्याला धरून जो चालतो, हे पुढचे 3 आणि मागचे 3. ठीक आहे ना. बस ह्यांच्यातच हे 33 कोटी देव आहेत. म्हणजे गुरु आणि शिष्य, त्यांना म्हणायचं गुरु आणि शिष्य, या दोघांनीच 33 कोटीची रचना केलेली आहे. बाकी सगळा भ्रम आहे म्हटलं, सगळा भ्रम आहे. का तो विषय अष्टावक्र पुढे सांगतात. असा साक्षीवृत्तीनं राहणार जीवनमुक्ताला प्रारब्ध जे काय होईल, नष्ट होईल, प्रकट होईल, तिथं खेद बी नाही आणि हर्ष बी नाही. भगवंतांते यो न हर्षती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, शुभ अशुभ परित्यागी. नाही का. ही वस्तू जड आहे, हा ग्रंथ मी धरलाय, त्यानं मला धरलंय का. हा फोन जड आहे, मी धरलंय, त्यानं मला धरलंय का. आपण कशाला धरतोय, ते सोडलं की मुक्त आणि धरलं की बंधन. इतकं स्वच्छ आहे. ठीक आहे. हे दोन्ही वस्तू दोन्ही हातात आहेत. आत्ता टाकून दिल्या, आत्ता मुक्त. आत्ता धरलं, आत्ता बंधनात. मग तुम्ही धरलंय कशाला, देहाला. आत्ता टाका, मुक्त. नारायण. आत्ता टाका, आत्ता मुक्त. आयुष्यभर धरून राहा, बंधनात. त्या चैतन्याची, त्याची जीवात्म्याची शक्ती दिवसभरात क्षीण झाल्यानंतर विश्रांतीसाठी आपण जातो. म्हणजे काय करतो, देह टाकूनच जातो. कुणाला म्हटलं, अहंकार विमूढ आत्मा. सगळे खेळ ह्या मीपासून सुरू झाले, अहंकारापासून झाले. मग अहंकाराचा खेळ जाणीवेत मोडतो, मनाचा खेळ मननात मोडतो, चित्ताचा खेळ चिंतनात मोडतो, बुद्धीचा खेळ निर्णयात मोडतो. निर्णय आपल्याकडे आला, काय घ्यायचा निर्णय. कमीत कमी वारंवार एक संप्रदायाचं मी वाचन करत होतो, त्यात सांगितलं होतं, काहीच नाही, रात्रंदिवस जप तर करा, परंतु त्या जपात एवढंच सांगा की राम, हरी, कृष्ण, गोविंद, हे काय भगवंताची हजारो नावे असतील ती बाजूला ठेवा आणि प्रत्येक मण्यागणित म्हणा, मी मुक्त आहे, मी मुक्त आहे, मी मुक्त आहे, मी मुक्त आहे. ठीक आहे, माझ्या अंगावर शारे उभे राहिले. मी मुक्त आहे, मी मुक्त आहे. प्रत्येक मण्यागणित तुम्ही एवढीच स्फुरण ठेवा, एवढी जाणीव ठेवा, जाणवेल तुम्हाला. ती शक्ती, ती ऊर्जा तुमच्यामध्ये भ्रमण करेल आणि ती भ्रमण करणारी शक्ती पुन्हा बाहेरच्या तामसी, रजगुणी, सतोगुणी शक्तीला हात येऊ देणार नाही. मी मुक्त आहे. त्यांचं म्हणणं असं, कालांतराने तुम्हाला अनुभवेल की जो मुक्त आहे म्हणतोय, जो मुक्तीचा आनंद घेतोय, तो सुद्धा आपल्यासमोर एक बंधनात असलेल्या जीवाला पाहिल की हा स्वानंद मुक्त आहे, हा नंदकुमार बंधनात होता. म्हणून गुरुदेवांचं म्हणणं आपल्याला बहुतेक तेच आहे की तुम्ही आशारामला ओळखता, मला ओळखत नाही. महामुनी अष्टावक्र जनकाला तेच सांगतात, प्रवृत्तो जायते रागो निवृत्तो द्वेष एवही, निवृत्तो देश निर्द्वंदो बालवृद्धी मानेवमेव व्यवस्थित. पहा, मन विषयाकडे जावं लागताच विषयाबद्दल मोह निर्माण होतो. का, तर तन्मात्राने त्याचं जन्मोजन्मीपासून स्वाद घेतलेले आहेत. हरकत नाही, हरकत नाही. तुला जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करून घे, पण त्या इच्छेचा साक्षी राहा की हे कोण करतंय, याचा करता कोण, याचा भोगता कोण. एवढं करू शकतो. तू काय खातोयस, ते खाणाऱ्याकडे पहा. नाही का, राजू मगाशी कलिंगड खाऊन आला. एवढंच करायचंय. तू जे करतोयस
त्यातला कर्ता कोण आहे? काहीही कर, तिन्ही गुणातलं कुठलंही कर्म कर, यातला कर्ता कोण आहे पहा. आणि विषयासक्त लोकांमध्ये ज्ञानी होऊन फिरू नको. प्रेमानंद महाराजांना विचारला प्रश्न एकानं, भोळ्यातला भोळा जर भक्त असेल तर तो मुक्त होईल का? ते म्हटले, भोळा कुणाला म्हणतात पहिले ते सांग. येडा गाबाळा त्याला नाही की, ज्याला काय कळत नाही, छो म्हणलं की पळतो, ये म्हणलं की येतो, त्याला भोळा म्हणत नाहीत. भोळा कुणाला म्हणतात ऐक, परिपूर्ण ज्ञान असून त्याचं विस्मरण पाडून घेतो, गुरुचरणी अर्पण करून विनम्र राहतो, त्याला भोळा म्हणतात. ठीक आहे ना. भोळा कुणाला, येड्या गाबाळ्याला भोळा म्हणत नाहीत. म्हणून बापू आपले गुरुदेव म्हणतात, असे भगतडे काही माझ्या कामाचे नाहीत. ठीक आहे ना, भगतडे नको, आरडाओरडा करणारे मुक्त नारायण. निर्द्वंदो बालवृद्धी मानेवमेव व्यवस्थित. श्लोक पहा कथा किती सुंदर आहे. मन विषयाकडे जाते, जाऊ दे. तुझ्या शक्तीनं तू अडवायचा प्रयत्न केलास, कुणाला अडवतोयस बघ जराशी. अरे तुझ्या पुढचं बाळ जरी अडवून अडवत नसेल तर शेवटी सोडून देतोस. हाच खेळ मनाशी कर ना. मनाचाच खेळ मनाशी खेळ. वचन समजतंय ना. मनाचाच खेळ आहे ना तो, मनाशीच खेळ. त्याची झळ स्वतःपर्यंत येऊ देऊ नकोस. स्वतःपर्यंत कधी येते? कर्ते आणि भोगतेपणानं. झाला मुक्त. याचा अनुभव, अरे जाणीवेनं अहम शून्य श्वास येतो, अहम शून्य श्वास जातो. समजतंय ना. या अनुभवा, आता कळतंय तर या अनुभवा. अहम शून्य श्वास येतो, अहम शून्य श्वास जातो. जसा श्वासाचा कर्तेपणा तुमच्याकडे आहे का, मग कर्तेपणाचा कर्तेपणा का आहे तुमच्याकडं? अहम शून्य श्वास येतो आणि जातो. या सुखाची घडी लोटता सुख आहे. या सुखाचं सुख घेण्यासाठी जे महापुरुष सिद्धावस्थेत बसतात, त्या आनंदात घेतात, त्या आनंदात खेळतात, त्या आनंदाचा आनंद घेतात, त्याचं रूपक असं आहे की सूक्ष्म नजरेनं आपल्या गुरूंचं सानिध्य अनुभवतात, कृपा अनुभवतात. बस हीच त्यांची महानुभूती आहे आणि हीच त्यांची स्वानुभूती आहे. की मी आज संजीवन समाधीत बसलो असेल तर ते माझ्या गुरुराय निवृत्तींची कृपा आहे. मी जर आज खरोखर जनक झालो असेल स्वतःचा तर ते माझ्या अष्टावक्रांची कृपा आहे. आज मी जर राम झालो असेल तर ते माझ्या वशिष्ठांची कृपा आहे. गुरुदेवी तेच म्हणतात, बस माझ्या गुरुनी जे मला दिलं नाही, बस हजारो जन्माचे आईवडील देऊ शकले नसते. ठीक आहे ना. पण हाच अनुभव परीक्षितांनी घेतला की जर मला शुकदेव भेटले नसते तर माझं काय झालं असतं. मलाही वाटतं, मला जर गुरुदेव भेटले नसते तर मी सुद्धा एक छानपैकी 4 संगतीतनं फिरलो असतो, आणखी 2 नोकऱ्या केल्या असत्या, बँक बॅलन्स वाढवला असता, 1-2 बंगले केले असते. पण हे सगळं मला टाकून जायला लागणार आहे हे त्यावेळी बी मला माहीत झालं नसतं. त्या कर्तेपणाचा अहम मी अजून घेतला असता आणि त्याचा सदुपयोग का दुरुपयोग ह्या भीतीखाली बी मी राहिलो असतो. पण आता स्वानंद कुटीतच मी तुळस ठेवून आलोय ना उंबऱ्यावर, त्यामुळे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्या पाठीमागं मुलगा काय करेल, कसं जगेल, का याची भीती का नाही? पिता म्हणून नाही, मी पिता नाहीच ना. का पिता नाही? तर त्याला जशी समज आली तसं त्याला सिद्ध पुरुषाच्या पदरात घातलं, काम संपलं. तसं राजा जनक स्वानुभवानं सांगतात की प्रकृतीनं टाकलेली व्यक्ती, समाजानं टाकलेली व्यक्ती
पण माझ्यासाठी तो परीच झाला. ठीक आहे ना. म्हणजे अष्टावक्र जर रस्त्याने जायला लागले तर माणसं वाट बदलायची. कारण पूर्वीची माणसं फार अशी रजोगुणी आणि तमोगुणी फार होती. विधीचं तोंड पाहायचं नाही, अमकं करायचं, बरेच काय काय नियम लावून घ्यायचे. ठीक आहे ना. विकृत किंवा पक्षघाती असं काय काय असेल त्या व्यक्तींचं ब्रह्ममुहूर्तावर तोंड पाहायचं नाही. का? महामुनी म्हणतात, मुक्त पुरुष रागद्वेषाचा त्याग करून जे दैवयोगानं प्राप्त होतं त्याचा साक्षी भावाने स्वीकार करीत असल्याने सतत तो विकाररहित असतो. आपला तोच विषय चाललाय. कोण खाते बघ ना. आता ऐकायला कोण आलं एवढ्या लांब शेतात? त्या देहात बसून कोण ऐकते? आता कोण ऐकते एवढं जर कळालं तर ते कोणाबद्दल ऐकते तेही बघ. जो तू मुक्तात्मा आहेस त्याच्याबद्दलच तू ऐकतोयस, म्हणून तू आनंदात आहेस. जय जय. तुझीच महिमा तू ऐकतोयस, भगवंताची नाही बाबा. ज्ञानाचा कोशच असा आहे. पण भक्तीमध्ये द्वैत ठेवावं लागतं. जसं कुटुंबात पती पत्नी, आई वडील, भाऊ बहीण हे द्वैत ठेवावं लागतं, तसं ज्ञानकोशामध्ये सुद्धा सुरुवातीला गुरु शिष्याचं द्वैत ठेवावं लागतं. मान्य आहे दोघांचं स्वरूप एक आहे, दोघांची मुक्कामी एकच आहे. पण तरीही द्वैतामध्ये एक अवस्थेत असतो आणि एक स्थितीमध्ये असतो. पण जो स्थितीमध्ये असेल त्यानं अवस्थेला कसं झेलायचं मग पुढच्याच्या. म्हणून खऱ्या अर्थानं तो सुद्धा त्यावेळेस अवस्थेतच असतो. म्हणजे सात्विक अहममध्येच असतो. मला कळतंय आणि तुला कळत नाही असं तुला वाटतंय. मला तोच ब्रह्मनाश करायचा आहे. तुला वाटतंय मला कळतंय आणि तुला कळत नाही. पण मला कळतंय, तुला कळतंय म्हणूनच तू माझ्यापाशी बसलेला आहेस. आणि त्या आनंदाचा वाटेकरी तो का होतोयस तर दैवयोगानं प्राप्त साक्षी भावानं त्याचा आनंद येत असतो. आणि तो आनंद आल्यामुळे तो विकाररहित होत असतो. विकाररहित म्हणजे कसा होतो? विकाररहित म्हणजे कसा होतो? मोक्ष. विकाररहित म्हणजे कसा होतो माहिती आहे का? जसं कणसावर पोगे आहेत, है की नाही? कणसावर किंवा एक व्यक्ती झोपली, ती पांघरुणात आत आहे. पांघरून टाकल्यानंतर आपण ती व्यक्ती स्पष्ट दिसते की नाही? तसं देहबुद्धी गेल्यानं आपलं आपल्याला तत्व स्पष्ट दिसतं. हे विकाररहित होणं. समुद्र लाटेशिवाय असेल का? कधीच नाही. हां, लाटेत फरक असेल छोटी मोठी, पण लाटेशिवाय समुद्र नसतो. तसं विकाराशिवाय शरीरच नसतं. मान्य आहे ना? रामसुखदासजी महाराजांचं वचन सांगतोय. तुम्ही प्रकृतीत आलेला आहात, प्रकृतीचं खाता, तर ते विकार तुमच्यात खेळत असेल, फक्त दिसत नाहीत. आणि ज्याला दिसतेत त्याच्याकडून मान्य नाही. नाही नाही, मी असं नाही, माझ्याकडून असं कसं होईल? हा का नाही मान्य आहे? का मान्य? हे त्यांचं मत आहे. मी असो नाही तर भगवंत असो इथं, तरीही भगवंतानं खाताना थोडा विवेक केला. काय केला? तर दुर्योधनानं सांगितलं होतं भावाला, त्यानं साडी खेचली, काय नाव त्याचं? हां, जा, मी कृष्णाला घेऊन येतोय आणि 56 भोग तयार करून ठेव. ठीक आहे म्हटलं, हे 56 भोग तयार केलं. पण इकडे जाऊन म्हटले नाही, मला विदुरा घरी थोडंसं निमंत्रण अगोदर दिले. का? भगवंताला सुद्धा कळते कुणाच्या घरचं खावं. पण भगवत प्राप्तीची इच्छा ज्याला आहे त्याला सुद्धा आहाराबद्दल कळलंच पाहिजे. काय खावं, कधी खावं, कुणाचं खावं, कुठे खावं. आणि म्हणून हे तन्मात्रेचे भोग आहेत. फक्त अन्न खाणं नव्हे, डोळ्याचे आहेत, नाकाचे आहेत, स्पर्शाचे आहेत. का? तुला अक्षय सुख पाहिजे ना, अखंड पाहिजे ना, ज्याचं खंड नाही. जसं देह सुटेपर्यंत प्राण सुटत नाहीत, आणि प्राण सुटले की देह सुटला. बस अध्यात्मात तसंच आहे. स्मृती गेली, ज्ञान गेलं. हा,
तोंडाचं काम आहे का? साक्षात्कारानंतर त्या स्मृतीला सांभाळून ठेवणं, त्यासाठी 7-7 वर्षे गेले बापू म्हणले, त्या स्मृतीला पक्व करण्यासाठी. नीट आहे का? हृदय देऊ नये का? भले तुम्ही बुद्धी लावा, विवेक लावा, काही लावा, श्रद्धा लावा, विश्वास लावा, पण आजचा नीट आहे का सत्संग? राम म्हणून स्मृतीला अग्नी म्हटलेलं आहे, ज्ञानाग्नी. स्मृतीला साक्षात अग्नीशी खेळायचं आहे. आणि संसार सुद्धा दावाग्नी, दग्न, अग्नी म्हटलेलं आहे. 2 अग्नीमध्ये तुम्ही कसं राहायचं तुमच्यावर आहे. तुकाराम महाराज म्हटले, ज्याला आपलं पतन करून घ्यायचंय त्यानं फार काय करायचं नाही. ज्याला 2 बायका आहेत त्याच्या घरचं अन्न खायचं म्हटले. बाकी कुणी काही करून घ्यायचं नाही. राम साक्षी भावाने स्वीकार करीत असल्यामुळे मी विकार रहित आहे. मग हे साक्षी भावना कसं राहायचं? साक्षी भावना तर झोपून उठल्यानंतर आपल्याला स्वप्न आपल्या पुढं असतं की नाही? झोपून उठल्यानंतर साक्षी भावाचं सांगतो, झोपून उठल्यानंतर स्वप्न आपल्या पुढं जसं आहे तसं असतं. तसं हे जग आणि देह जसं तसं तुमच्या पुढं आहे. हे एक मोठं स्वप्न आहे 100 वर्षाचं. याला साक्षीभावाने हाताळा. मग साक्षीभावातली सुरक्षा काय आहे? तर चुकून सुद्धा ह्या सुप्त अहमला खत पाणी घालून जिवंत होऊ देऊ नको. व्यवहारापुरता हा जरी मी वापरायला गेला, व्यवहारापुरता, तरी संयोगाने संपर्कानं तो पुष्ट होतो, नाही का? समर्थ बैठकीमध्ये म्हणते, झाली का उपासना? हो, स्वारीने करून घेतली. करते पण तिकडं टाकतात. स्वारीला तेवढंच काम आहे का? पण तरी बी हे आपल्या जी अंगवळणी पडण्यासाठी असं केलेलं आहे. म्हणून जीवाचा करता भगवंताने सांगितलं, मायेतला जीवच आहे, भगवंत करता नाही. ते कसं काय? शंकराचार्यांच्या तत्वज्ञानात त्यांनी सांगितलं, मायाच खोटी आहे, ब्रह्मसत्य आहे. तर खोट्यात खरं कसं असेल? खोट्यात खरं कसं असेल? झोपेत स्वप्न होतं पण मी नव्हतो. मग कर्तेपणात शरीर आहे, मी नाही. आहे का नाही? विधिविधान सांगितले त्यात शंकराचार्याने. म्हटले तोंड धुतलं, आहे का नाही? तोंड धुतलं तर साबणानं हात धुवत नाही. पण सकाळी शौचासनं आलो तर साबणानं हात धुतो, मातीनं हात धुतो. हा भेद का? तर हा भेद करावा लागतो म्हटलं. तसं जे प्रकट ज्ञान आहे, प्रकट, त्याच्यामध्ये जड चेतनाचा हा भेद ठेवावाच लागतो. जे शुद्ध आहे ते शुद्धच आहे, आणि जे अशुद्ध आहे ते शुद्ध केलेल्याचा भाव धरायचा आहे. भाव ते अशुद्धच आहे, ठीक आहे ना? गुदद्वार, शौचाची जागा अशुद्धच आहे, पण तरी तो भाव धरावा लागतो की स्वच्छ केलंय. फक्त हा भाव धरायचा आहे, ठीक आहे ना? कुणी सांगितले, भाव धरुणी वाचा ज्ञानेश्वरी, नामदेव महाराजांना. भाव धरुणी. मग भाव धरायचा का ज्ञानेश्वरी धरायची? का? भाव धरता धरता ज्ञानेश्वरी वाचायला लागलो की मला कळतं हा अहमालान भाव गेला, हा पुन्हा बुडाला. म्हणून तिथं तिसरा उभा केला की म्हणले तिकडे गुरुकृपेकडे लक्ष द्यायला. आता पुढच्या श्लोकातच सांगितले की म्हटले, हा तुम्ही इच्छती संसार रागी दुःख जिहासया. ना अर्थ आहे का? तर शिष्या,
मला एवढंच सांगायचं, हा दैवयोग आहे. आज तुम्ही येणार होता मला माहीत होतं का? पण अक्षय तृतीया आहे, हा योग आहे, आणि तुम्ही तिथं उपस्थिती, हा दैवयोग आहे. की नाही? आता मला सांगा, आपण इथे या एकांत स्थानामध्ये हे सगळं श्रवण करतोय, काय बंधन आहे आपल्याला? कुणाचं बंधन आहे आपल्याला? चला मग टाका पृथ्वीवर पाठ काय, आणि काढा रात्रभर इथं बरं. नाही, मी येतो जरा. हा, उद्या बघू. हाच विषय सांगतात, हे शिष्या दुःखाच्या अनुभवानं विषयी संसारी मनुष्य संसाराचा त्याग करण्याची कामना फक्त ठेवतो. देह दुःख होता वेगी पळालो, वितरागो ही निर्दुःखस्त तस्मिन्नपि न खिद्यते. अरे पण तसा केवळ प्रयत्न केल्यासारखा त्याचा भास असतो. खऱ्या अर्थाने त्याला दोन्ही हवं असतं. विषयाचं सुख सुद्धा आणि समाधानाची स्थिती सुद्धा. ठीक आहे ना? ज्ञानाचं समाधान बी हवं असतं आणि विषयाचं सुख बी हवं असतं. पण असं होऊ शकत नाही. जागृती आहे तर स्वप्न नाही, स्वप्न आहे तर जागृती नाही. आहे की नाही? पण ज्याचे सर्व विकार शमले आहेत, त्यामुळं दुःख ताप गेले आहेत. कुठले विकार गेले हे मागाशी सांगितलं. तो संसारात असून सुद्धा त्याचा खेद करत नाही. मग हा मोठा विकार मागाशी सांगितला काढायचा असेल तर आपलं कर्तेपण आणि आपलं भोगतेपण भक्तीच्या वाटेनं भगवंताला द्या, ज्ञानाच्या वाटेनं मिथ्यत्वाला द्या. ज्ञानाच्या वाटेनं मिथ्या, तुम्हाला जे योग्य असेल आणि प्रसंगवदान जे योग्य असेल तसं करा, काय हरकत नाही. नाही करता भगवंत आहे हे कळेपर्यंत. आणि भगवंत आपल्या भक्ताला कधी अज्ञानी ठेवत नाही. एक थोडासा काळ गेला, ठीक आहे ना, की त्याच्या योग्यतेचा, त्याच्या स्वभावाचा, त्याच्या गुणाचा एखादा पुरुष गाठून देतो. ठीक आहे ना? आणि त्या स्थितीत तो जाईपर्यंत त्याच्या अवस्थेचा तो पाठपुरावा करत असतो भगवंत त्याला. मग किमान मी साधक आहे या अवस्थेत जरी तो टिकून राहिला तरी प्राप्ती तीच होते. ज्या स्थितीमध्ये गुरु, त्या स्थितीमध्ये शिष्य राहतो पुढं. सोपा उपाय काय? जोपर्यंत संसारामध्ये कर्तेपणानं आपण कर्तव्य हातात घेतोय तोपर्यंत भाव भगवंताचा असावा. आणि एकदा आसनस्थ झालो की संबंध गुरु शिष्याचा असावा. ठीक आहे ना? मग ते ज्ञानकोशामध्ये प्रवेश करायला आपल्याला भाग पाडतात किंवा बोटाला धरून त्या स्थितीमध्ये घेऊन जातात. पण तिथे मला कळतेपणाचा रिगाव सुद्धा नाही. केवळ कोश आहे आणि तो आत्मस्थ जीवनमुक्त स्थितीचा कोश आहे. म्हणून जीवासाठी मगाशी सांगितलं धर्म अर्थ काम, हे मोक्षाला जायसाठी हे तुम्हाला फक्त रस्ते दाखवले. की सत्यमोदा आणि धर्ममचार, धर्माच्या वाटेवर टिकण्यासाठी सतत सत्याचंच अवलंबन कर, एवढंच कर. पण ज्याचे विकार शमले आहेत, म्हणजे आता पुरे ज्याचे विकार शमले आहेत, दुःख ताप गेलं आहे, तो संसारात असून सुद्धा खेद करत नाही. उदाहरण सांगतो. राम गजेंद्र मोक्ष आपण तुम्ही वाचला असेल.
एवढा बलवान हाती दलदलीत चिखलात अडकला, निघता येणं. आपल्या इष्टाने प्रयत्न केला, हत्तीने केला, आहे की नाही, त्यांच्या कळपाने केला, पिल्लाने केला, सर्वांनी प्रयत्न केला, त्याला काही निघता येणं. शेवटी काय झालं, आता हा निघणं अशक्य आहे असं समजलं, ते निघून गेले. खरं आहे ना. तुमच्या व्यवहारी जगतामध्ये सुद्धा ही व्यक्ती आता मेली, आता जिवंत होऊ शकत नाही, सगळी जाळून माघारी फिरली. अरे वैराग्य जागा व्हायला विदारक दृश्य पाहते तुम्ही संसाराचं. साधूवर्तीमध्ये, साधू संघामध्ये हे सहज प्राप्त होतं. पहा तरी, आपणच आपली कर्तव्यानं आपणच आपली बंधनं तयार केली आणि पुन्हा मोक्षासाठी दारोदार हिंडत बसला. तुकोबांना सांगावं लागलं, नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे, की आणोनी परते निराळे द्यावे तुमच्या हाती. तुम्हाला जे काय प्राप्त होईल ते साधू संघातच होईल. स्वतंत्रपणे तुमचा अभ्यास करण्याची ताकद असेल तर करा, परंतु हाती काही लागणार नाही. तुम्हाला स्मृती संतांचीच पाहिजे, संघ संतांचाच पाहिजे. अन्यथा हे सत्य आहे, हा भ्रम नाही गेला तर पुढे 84 लक्ष योनी आहे, हा भ्रम नव्हे, ते आहेच. जसं इथून उठल्यानंतर आपण आपल्याच घरात जाणार आहे, तसं स्मृती, तशी गती आहे. हे का सांगते, श्लोक बघा पुढे. तसा प्रयत्न करतो, मग या अक्षय सुखापासून आपण वंचित राहण्याचं कारण काय. वीत रागो ही निर्दुःख असतं, तस्मिन न खिद्यती. अर्थात त्याचे सर्व विकार संपले आहेत. कोणाचे? तो कमीत कमी संसारी मनुष्य संसाराचा त्याग करण्याची नुसता कामना जरी ठेवतो, नुसती कामना, का तर ती वासना त्याला ती कामना त्रास देते. म्हणून ती एवढी इच्छा जरी ठेवतो, नुसता प्रयत्न केल्यासारखा जरी दिसतो, त्याचे विकार हळूहळू संपले जातात, दुःखताप निघून जातात आणि पुढं संसारात असून संत संघात आहे अशा प्रचितीनं पुढे तो खेद करत नाही. आहेत किती आता, बघतील ते, सांभाळतील ते. हा विश्वास सुद्धा त्याला तारतो, बघतील ते आता. ठीक आहे ना. पुढचे 2 श्लोक हे का, तर विश्वासाचा खेळ. इथे मनाचं काम नाही, मन धोका देईल. मग साक्षात संघाची प्रचिती आली की विश्वास स्थिर होतो, तिथे मनाचं काम नाही. ठीक आहे ना. संघच विश्वास पुष्ट करतो, श्रद्धा बी नाही. कारण श्रद्धेनं जोडून देणं काम केलं, बाकी पुढचं काम तुझं आहे, ते विश्वासाचं आहे. तिथे मनाला मध्ये घेऊच नका. मनाला मोठं तुम्ही केलंय सांगायचं ज्ञानीपुरुषांना. भूताला, हे भूत आहे ना मन, त्याला मोठं. प्रेमानंदाची गोष्ट फार आवडली. ते म्हटले की एक साधक म्हटला, मला साधनेत बी आणि संसारात बी मन फार त्रास देतं, मी काय करू. ते म्हटले, एक काम कर. एका महाराजांना सिद्धी प्राप्त होती आणि त्यांनी काय केलं, आपल्या शिष्यासाठी सांगितलं की तुला जोडीला कोणीतरी पाहिजे असेल तर मी देऊ का. तर म्हटले चालेल. त्यांनी एक भूताला प्रकट केलं आणि म्हटले, हे जोडीला घे. तर शिष्य म्हटला, होय रात्रंदिवस ताप देते, मला झोपू देत नाही आणि माझ्या कामात विक्षेप करते. कसला विक्षेप करते, कधी करू नको म्हणते, कधी खरं म्हणते, माझ्या मानगुटी बसते. म्हणले काय करू. म्हणले तुला एक काम सांगतो, तुला एक युक्ती सांगतो. म्हणले सांगा. म्हणले एक दांडकं उभं कर मोठं, म्हटले, आणि त्या भूताला सांग की तुला काम पाहिजे, मलाही काम पाहिजे, मी माझं काम करतो, तू तुझं काम कर. भूताला काम सांगितलं, काय करायचं, तर खालून वर शेंड्यात जायचं आणि शेंड्यातून खाली यायचं. म्हणले किती वेळा, मी नको म्हणेपर्यंत तू करत राहा. महाराज म्हणले, प्रेमानंद महाराज म्हणले, ते भूत अजून खालीवर चढतंय म्हणले, पण शिष्यापाशी काय त्याला गुरुनी येऊ दिलं नाही. तसं हे संसार भूत आहे, मनावर बसलेलं.
संसार भूत आहे आणि भूत काढणं फक्त सिद्ध पुरुषांचंच काम आहे. ठीक आहे. जर तू म्हटलं की नाही एवढ्याशा बाळाच्या अंगात हा वारा संचार कसा होतो, तर तो एक विकार आहे देखादेखीचा विकार आहे. ज्या माणसाला गाणं कळत नाही त्या सुद्धा माणसाचे पाय हलतात. ठीक आहे ना. ते डॉल्बी फिल्बी काय असते की नाही ते वाजायला लागलं की त्याचे काय काय अंग हलतात आणि त्याच्यातलं ते भूत त्याला तसं करायला भाग पाडतं. पुढचा श्लोक. ज्याला मोक्षाची तीव्र हाव आहे, तो मिळविनच अशी जिद्द आहे व देहाबद्दल तशी तीव्र ममता आहे, तशीच तीव्र ममता आहे, तो ज्ञानी व योगी होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. स्वच्छ केलं. ज्ञानी व योगी तो केवळ दुःखाचा वाटेकरी होतो. का? तर त्याला दोन्ही हवं असतं. मला जी झोप बी झाली पाहिजे आणि मी जागा बी राहिलो पाहिजे. होईल का? हे नाही होऊ शकत. का? श्लोक किती सुंदर आहे पहा. त्याची फोड करतो. यशाभिमानो मोक्षेपी देहेपी ममतात्था नच योगी नवा ज्ञानी केवलम दुःख भागसो. नच अर्थ काय? अर्थ एवढाच, ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे, ज्याला काशीला जायची तीव्र इच्छा आहे, त्यानं काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? गाठीला पैसा नसेल काय हरकत नाही, मित्र घेऊन चाललाय, तिथे बी होकार नाही. नाही मी स्वाभिमान आहे, मी कोणाच घेत नाही. नाही, मोक्षाची तीव्र इच्छा आहे आणि तो मिळविनच अशी जिद्द बी आहे. तो मी मिळविनच. देहाबद्दल तशीच तीव्र ममता बी आहे. तो योगी किंवा ज्ञानी होऊ शकत नाही. समजवण्यासारखं काय आहे? ज्या वेळेस आपल्याला विरक्तीच्या बळावर, उदासीनतेच्या बळावर, गंभीरतेच्या बळावर एखादी गोष्ट हृदयाला लागलेली असते, त्यानंतर आपण देहसुख परिपूर्ण त्यागायचं असतं. जसं जो साधक अवस्थेत राहतो त्यावेळेस त्याच्याकडे कुठलीही मनोरंजनाचं खाण्यापिण्याचं, लेणी लुगड्याचं हे असलं काही सुद्धा थोतंड चोचले असू नयेत, असं नाथ भागवतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. वाचले? नावडे लेणी लुगडी म्हणजे एवढा तर निश्चित समज, हा मृत्यूलोक आहे, हे दुःखालय आहे, हे क्षणभंगूर आहे, हे तात्पुरतं आहे, इथून काही घेऊन जाता येत नाही. मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांना माहीत आहे, म्हणजे व्यवहारातले ज्ञानी, व्यवहार चतुर लोकांना माहीत आहे. मग हे रात्रंदिवस का पळतात? लबाड्या का करतात? भोग संग्रह का करतात? माहीत नाही का यांना? अशाच लोकांची रेलचेल झालेली आहे कलीमध्ये. म्हणून सांगितलं प्रत्येक महापुरुषांनी कलियुगामध्ये पहिला तू स्थिर हो, बाकी काहीच करू नको, केवळ स्थिर हो. आणि स्थिर होण्यासाठी नामजप दिलं. जास्तीत जास्त नामजप कर. म्हणजे काय करतो? वृत्तीला माघारी घेत राहा, बाकी काही नाही. वृत्तीला माघारी घे. नाही मन लागलं तरी जप कर. कधी लागतंय नाही लागतंय तरी जप कर. का? वृत्तीला माघारी घ्यायला शिक. तिला नकाराचा स्वीकार करायला लाव नको. आणि स्वतःबद्दल कठोर हो. का? तर लक्षात ठेव, जे भोगायचे ते त्यागायचे सुद्धा. तेच त्यागायचे जे भोगायचे. जे भोगायचं नाही ते त्यागायचंच नाही. सूत्र समजते ना? जर खाल्लंच नाही तर टाकायचं काय? आपल्याला अष्टावक्रांना एवढंच सांगायचे जनकाला, एवढंच की जिथं तुझा राजेपण आहे
हे राजे पण टाकलं असतं, ते महाराजे पण दिन. आणि यासाठी तुला ज्ञानियांचा संग करावा लागेल आणि तुझ्यातलं योगत्व जिवंत ठेवावं लागेल. म्हणजे संबंध, योग म्हणजे संबंध, त्याखंड तुला जीवन ठेवावं लागेल. एवढी तरी आनंदाची तुझी भूक तू भागवू शकतो ना. सुखाची नाही, ही आनंदाची आहे. सुखदुःखाचा खेळ संसाराशी आहे, कारण त्याचा जन्म रागद्वेषातून होतो, सुखदुःखाचा. एवढा तरी तू करू शकतो. आणि तो केवळ दुःखाचा वाटेकरी व्हायचा असेल तर ममता आणि अहंता तुझी वाट बघतच आहे. ती दोन पिशाच्चे आहेत, ठीक आहे ना, दोन पिशाच्चे आहेत. आणि ते रात्रंदिवस जागे आहेत उशाला. कशी उशाला आहेत? आपण उठलो पहाटे तर बघतो ही पहाट आहे. आपण झोपलो दुपारी तर बघतो की 4-3 वाजलेले आहेत दिवसा, आहे की नाही. पण रमणांना जाग आली तेव्हा रमणांनी शिष्याला विचारलं, दिवस आहे का रात्र आहे? अरे हे वाचलं मी, माझ्या अंगावर शहारे आले. काय स्थिती असेल या पुरुषाची. मी नतमस्तक झालो, माझ्या डोळ्यातून पाणी आलं, अगदी हृदयस्थ. काय तुमची स्थिती असेल? म्हणजे तुम्हाला ही अवस्था, या स्थितीत राहणं किती गोड वाटतंय. आणि आम्हाला फक्त गोड वाटतंय, आमच्याकडे त्याग नाही. म्हणून आज जे भोगतोय ते उद्या त्यागण्यापेक्षा भोगायचंच नाही, हा त्याग श्रेष्ठ आहे. ठीक आहे ना. भोगायचंच नाही, हा त्याग किती श्रेष्ठ आहे. नाही, तो केवळ दुःखाचा वाटेकरी होतो. हे दुःख काय आहे? तर दुःखाचा जन्म अज्ञानातून आहे, आणि अज्ञानाचा जन्म मोहातून आहे. काय असू दे, हां, खरं आहे ना. अज्ञानाचा जन्म ओम. सगळ्या व्याधींचं मूळ सांगितलं ना रामायणानं. मोहात पडले, आणि मोहच भोगाला कारण आहे. मोहच भोगाला कारण आहे. राम शेवट करतोय, हरो द्वीपदृष्टा हे हरिहा कमलजो पिवा तथापि न तव स्वास्थम सर्व विस्मरण ना. हे पहा शिष्या, जनका, मी मला जितका प्रिय आहे तू तितकाच तुम्हाला प्रिय आहेस. या प्रियत्वात अन्यथा कुठेही नाही. समजते ना. मी मला जितका प्रिय आहे तितकाच तू मला प्रिय आहेस. म्हणून तुझी खंत तुला जेवढी असेल त्यापेक्षा अधिक मला खंत आहे. यास्तव तुला खरी शांतता हवी असेल तर मी तुला या अध्यायाचं शेवटचं सूत्र सांगतोय, ते हृदयस्थ कर. ते सूत्र असं आहे, राम हरो यद्युपदेष्टा ते हरिहा कमलजो अपिवा. जनका, हे शेवटचं सूत्र ऐक. या अध्यायाचं तू शेवटचं सूत्र ऐक. तुझ्या मोक्षाचा आणि भोगाचा आणि त्यागाचा तूच केवळ जनक आहेस. म्हणून हे महादेवा, तुला महादेव उपदेश करो. हे जनका, तुला महादेव उपदेश करोत, विष्णू उपदेश करोत, ब्रह्मा उपदेश करोत. बांधून टाक. जोपर्यंत तुझ्या मनाच्या सर्व क्रिया थांबवून भूत आणि भविष्याचा विचार सुटून तू वर्तमान काळात निर्विचार साक्षी होऊन राहत नाहीस, अर्थात तू काय करतोयस आणि काय करायला नको आणि काय करायला हवं एवढा विवेक तुझ्याकडे जागा होत नसेल तर मग शांतता मिळणार नाही. आणि हे तुला जमत नसेल तर विवेक संपन्न महापुरुषांच्या आश्रय
हाच एकमेव उपाय आहे. केव्हा यात अन्यथा नाही. समर्थाने स्पष्ट सांगितलं, जनी सज्जनी सज्जनी वस्ती कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. तुला जमत नसेल पण तुझा प्रयत्न आटोकाट आहे, काय हरकत नाही. मारता निरुपाय होतोय असं वाटते ना, सर्व संग परित्याग कर आणि केवळ त्यांच्यापाशी पडून. तुकोबानेच पडून राहीने तुझी एठाई, अभंग आहे त्यांचा. मला नाहीच काय कळत, मी प्रयत्न करतोय, थकलोय, आता हारलोय, बस. इच्छा नसताना ती मला बलात् तिकडे घेऊन जाते. हे पिशाच्य माझ्यातून बाहेर पडत नाही. हरकत नाही, एक तुमचा धाक ठेवा आणि तुमच्या प्रेमाचा धाक ठेवा, अन्यथा 84 लक्ष पुढे आहे. जनका, म्हणून तुला सांगितलं, महादेव उपदेश करू, विष्णू ब्रह्मा कुणीही उपदेश करू, जोपर्यंत मनाची क्रिया. मग कमीत कमी कुणी कितीही सुंदर स्त्री दिसो, सुंदर भोग दिसो, जे जे तुला प्रिय आहे ते समोर दिसो, तिथे माझ्या प्रेमाचं एक भय उत्पन्न कर. माझ्या प्रेमाचं का? मी तुझ्यात राहून तुला पाहतोय, म्हणून तुला सांगितलं, मी मला जितका प्रिय आहे तितकाच तू मला प्रिय आहेस. मी तुझ्यात बसून तुला पाहतोय, हे विसरू नकोस. रघुराज थकीत होऊन पाहे. आणि हे जर करशील तर अक्षय सुख मी तुझ्या पदरी घातल्याशिवाय राहणार नाही, जे कधीही संपणार नाही, जे कधीही संपत नाही. आणि या अक्षय सुखाचे वाटेकरी सिद्ध पुरुष आहेत. म्हणून मगाशी सांगितलं, दुधातच तूप आहे, परंतु दुधानं दिवं लागत नाहीत, दिवे पेटत नाहीत, तुपानंच पेटतात. दूध पिऊन शरीर पुष्ट होतं, दिवे नाहीत लागत. तसं महापुरुषांच्या शिवाय मोक्ष कधीही प्राप्त होत नाही, हे त्रिवार सत्य आहे. मग तू काहीही कर, स्वतंत्रपणे तुला जे काय करायचे ते करून पहा. अंती हाती माती, अंती हाती मातीच. का? तर तो अहंकारच शेवटी आपल्याला मातीत घालतो. त्याला मातीत घालायचं असेल तर वारंवार महापुरुषांचाच आश्रय घे. बाकी कोणीही ते साथ देऊ शकत नाही. इति सद्गुरु अर्पणमस्तु. सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ राम. पुन्हा एकदा त्याचं हरो यद्युपदेष्टा ते हरिहा कमलजो पिवा तथापि न तव स्वास्थ्यम. तुला खरं स्वास्थ्य हवं असेल, खरं सुख हवं असेल, खरा आनंद हवा असेल, खरी शांती हवी असेल, तर वर्तमान काळात सोपा उपाय. वर्तमान काळात अधूनमधून निर्विचार पुरुषांचा विचार कर आणि सहजपणे निर्विचार हो. ते साक्षी रूपानं तुला पाहतात आणि तू श्रद्धा रूपानं त्यांना पाहत राहा. हा गोड आणि जवळचा उपाय. नारायण 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 राम. पेन आहे काय?